हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी विजया अहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. तर मी आणि आदित्य आज निघालो होतो गाडीवर हॉस्पिटलला जायला. तर आदित्यचे जे टॉन्सिल्स आहेत ना, त्याला परत त्रास सुरू झालेला आहे. मागच्याही वेळेस मी बोलली होती की आदित्यला टॉन्सिलचा खूप त्रास होतो आहे असं. तर ह्या वेळेला अजून जास्त त्रास व्हायला लागला. त्याचं डोकं वगैरे दुखायला लागलं, ताप पण आलेला आणि अन्न म्हणजे त्याला काही गिळायला पण त्रास होत होता, काही खाता येत नव्हतं. खूप जास्त घसा दुखायला लागला होता. म्हणून मग तो बोलला की मम्मी मला हॉस्पिटलला घेऊन चल. बरं, आता यात फक्त टॉन्सिल सुजल्यात तर त्याचाच दोष नाही आहे, याच्यात आदित्य पण तेवढाच दोषी आहे. तर आदित्यने अशी चीटिंग केलेली की त्याला कॉलेजला जायचं होतं. त्याचं प्रॅक्टिकल्स होते आणि तो कॉलेजला गेल्यानंतर ना त्याने कोल्ड्रिंक्स पिऊन घेतलेली आणि त्या कोल्ड्रिंक पिल्यामुळे काय झालेलं की ऑलरेडी टॉन्सिल होतीच त्याला आलेली, पण मग त्यात अजून त्याला त्रास वाढून गेला. तर आता हे लगेच तर त्यांनी सांगितलं नाही, एक्सेप्ट तर केलं नाही. पण मग मला माहिती होतं की याला हा कॉलेजला गेल्यानंतर अजून त्रास व्हायला लागला असं. तर मीच त्याला विचारलं की आदित्य, खरं सांग की काय केलं होतं तू कॉलेजला गेल्यानंतर, काय खाल्लं होतं बाहेरचं? तर तो बोलला की नाही, मी काही नाही खाल्लं, काही नाही खाल्लं. मग मी त्याला थोडं फोर्सफुली विचारलं की असं होणारच नाही, तू काहीतरी चीटिंग केली आहे म्हणून टॉन्सिल दुखायला लागले. तर मग सांगायला लागला की काही नाही, अरे मी मित्रांसोबत गेलो होतो, खूप ऊन लागत होतं म्हणून मग एक कोल्ड्रिंक पिली होती आणि बस, बाकी काही नाही खाल्लेलं. पण मग अजून काहीतरी चटरपटर त्यांनी खाल्लं असणार. मला माहिती आहे की आदित्य त्याच्या जिभेवर अजिबात कंट्रोल नाही करू शकत. म्हणजे इतका फूडी आहे ना तो, त्याच्या तब्येतीवरून तुम्हाला कळतच असेल. म्हणजे प्रचंड फूडी आहे. खाणं म्हणजे त्याला असं आहे ना की मी आणि आर्या फुल आम्ही डाएट करू शकतो, आम्ही खाण्यावर कंट्रोल करू शकतो, आम्ही दोघीजणी दिवसभर उपाशी पण राहू शकतो. पण आदित्य जेवण कधी स्किप करू नाही शकत. म्हणजे त्याला कितीही राग आलेला असेल, काही झालेलं असेल, परंतु पहिले तो जेवायला बसेल, पोट भरून जेवण करून घेईल. तो राग वगैरे सगळं गेलं तिकडे. म्हणजे असं त्याचं नेचर आहे. ॲक्च्युली तो लहानपणापासूनच थोडासा हेल्दी आहे तब्येतीने जन्मताच. पण मग स्टील त्याचा फूडीपणा जो आहे, ते त्याला जी खाण्याची जी आवड आहे त्याच्यामुळे अजूनच जास्त ते तब्येत त्याची वाढत चाललेली. म्हणजे मम्मी एकदम हेल्थ कॉन्शियस, बहीण पण त्याची एकदम हेल्थ कॉन्शियस आणि आदित्य असा फूडी. तर घरामधनं एक तरी मेंबर असं असतंच. तर आता भल्लं मोठं बिल दिलेलं मला सरांनी, मेडिसिन्स लिहून दिलेले. तर त्या मेडिसिनचं बिल जवळपास 700 रुपये झालेलं आणि ते 700 रुपये बिल बघून मग मी आदित्यला बडबड केली की आदित्य, तू फक्त 100 रुपयाचं काहीतरी खाल्लं असेल, कोल्ड्रिंक खाल्ली असेल किंवा काहीतरी तू ज्यूस वगैरे जे पण पिलं असेल, पण त्याच्यासाठी तू मला 700 रुपये खर्च करायला लावले. तर हे तुला कितपत योग्य वाटलं? तर त्याचं एक ऑनेस्ट आन्सर असं होतं की मम्मी, आता ना मला सारख्या टॉन्सिलचा त्रास होतो, तर म्हणा ऑपरेशन करून टाकूया. तर ऑपरेट करणं किती सेफ आहे ते मला सांगा.